हसू नकोस टुक्कर. ओ शिट, हे सरांना दाखवू नका काय बीटीएस घेते ना. ऐक ना, मी कसं दिसतोय, मी पाय दिसतोय कसं बघितलं. एकदा ऍक्टर. हॅलो करण, कसा आहेस? हाय कौस्तुभ, आय एम गुड. तू कसा आहेस? ऑल गुड. आउटफिट खूप चांगला मॅचिंग करून आणलं आहेस तू. जॅकेट रणवीर सिंगकडनं चोरलं का? येस, नो ॲक्च्युली सेल्फ इन्स्पायर्ड आहे. हां. अँड आय मेक इट अ पॉईंट की प्रेझेंटेबल दिसायला पाहिजे. ओ, अँड स्पेशली दिस इंटरव्ह्यू, सो आय मेड इट अ पॉईंट की आय शुड लुक गुड. सिन्स वी नो तू मिस्टर इंडियाचा 2019चा रनरअप होतास, सो ते मॉडेलिंगपासनं फिल्मकडे कसं ट्रान्झिशन झालं? म्हणजे फिल्म इंडस्ट्रीचे वेगळे चॅलेंजेस असतात, मॉडेलिंगचे वेगळे चॅलेंजेस असतात. सो हाऊ डिड यू लँड अप गेटिंग दिस रोल आणि फिल्म? Okay, so since the very start, I was interested into acting and modeling. It was not like की काहीतरी माझा कधीच इंटरेस्ट नव्हता. मला आय डोंट नो हाऊ आय लँडेड अप इन दिस फील्ड. मला आधीपासून काहीतरी करायचंच होतं या फील्डमध्ये. अँड I did a pageant, as you said, in 2019. That time I was just 16 years old. So after that pageant, माझ्यासाठी I was like very confused की मेडिकलकडे जावं का ॲक्टिंगकडे जावं. बट आय वॉज डेडिकेटेड की मला मेडिकल फील्डमध्येच करायचं आहे. But I was like, as I complete my MBBS degree, I will definitely go for acting. म्हणजे तो क्रिएटिव्ह किडा अजून डोक्यात आहे. येस, त्या ब्रेनमध्ये कॉर्नर पक्का अजून आहे की आय हॅव टू एक्सप्लोअर दॅट फील्ड एज वेल. सो तुझी को ॲक्टर आर्या होती, राईट? सो ती केमिस्ट्री एक असते विथ द को ॲक्टर. सो ती ऑन स्क्रीन केमिस्ट्री कशी होती, बिहाइंड द सीन्स केमिस्ट्री कशी होती? कारण इट्स व्हेरी इम्पॉर्टंट की ते स्क्रीनवर दिसून यावं ऑडियन्सला. सो त्याबद्दल काही सांगशील? Yeah, sure. So Arya has been a good friend, and I know her since 11th standard. We were in the same coaching classes. But I never knew की मी तिच्यासोबत अशा रोलमध्ये जो कॅरेक्टर आम्ही प्ले केला आहे, वी नेवर न्यू की तो असा, कारण आमच्यामध्ये केमिस्ट्री होती इन द शॉर्ट फिल्म. सो इट वॉज ऑफकोर्स व्हेरी डिफिकल्ट फॉर मी ॲटलीस्ट टू बी इन अ रोल विथ हर इन दॅट सेन्स. सो आय हॅड टू गेट इन टू दॅट झोन. आणि मला ऑनेस्टली प्रिपेअर करायला लागलेलं मेंटली ॲज वेल ॲज फिजिकली. अपिअरन्स असं व्हायला पाहिजे होतं. माझी बॉडी लँग्वेज डिमांडेड मी टू बी इन अ रिलेशनशिप और अ केमिस्ट्री विथ अ पर्सन ज्याच्यासोबत मी फ्रेंड्स आहे सिन्स अ लॉंग टाइम. सो इट वॉज अ बिट टफ. पण ते हेल्प केलं असेल, म्हणजे तुम्ही 11th एकमेकांना ओळखता किंवा कोचिंगपासनं एकमेकांना ओळखता, सो ती केमिस्ट्री हेल्प झालीच असेल ना? Yeah, Arya is a fab actor and she really helped me get into the character. And there are so many people like Ajay Patil sir and Sagar also helped me a lot to get into the character, because they kept telling me the importance of the role that I am playing. And they really helped me get into the character, and Arya helped a lot because I was like, she got into character immediately. Okay. And she helped me because she broke the ice for me. माझ्यासाठी I was very uncomfortable at the start. I was like shaky and all nervous ki how I'm going to pull this part. But the people that I mentioned have really helped me get into character. सो तू ज्या वेळेला स्टोरी ऐकलीस, म्हणजे स्क्रिप्ट वाचलीस, त्यावेळेला तुला कसं वाटलं? कारण स्टेअरकेसची आयडिया ही एकदम युनिक आहे, एकदम म्हणजे भन्नाट आहे. अशी कल्पना कोणाला कधी आलीच नसेल. म्हणजे तर तुला ते वाचून कसं वाटलेलं? Okay, so very honestly, मी जेव्हा फुल स्क्रिप्ट वाचली फ्रॉम द फर्स्ट पेज टू द लास्ट पेज, आय वॉज लाईक दिस एक्झॅक्टली नीड्स टू बी प्रेझेंटेड टू द ऑडियन्स. कारण ऑनेस्टली जे वर्क लाईक बिहाइंड द लाईक हॉस्पिटलचे जे हार्ड वर्किंग डॉक्टर्स असतात, नॉट ओनली डॉक्टर्स, लाईक एव्हरी पर्सन हू इज देअर इन द हॉस्पिटल, वॉट एक्सपिरियन्स दे हॅव इन द हॉस्पिटल शुड बी प्रोजेक्टेड टू द ऑडियन्स, आय फील. बिकॉज द पर्सन दॅट इज एक्सपिरियन्सिंग, जो पर्सनचा एक म्हणजे कोण रिलेटिव्ह किंवा कोण घरचा आजारी आहे, ओनली दॅट पर्सन नोज वॉट ही इज गोईंग थ्रू. वेन आय एम लिसनिंग टू द स्टोरी, आय कांट कनेक्ट टू देम. बट या फिल्मचा मोटिव्ह मला असा हा वाटला, आय कुड कनेक्ट टू द स्क्रिप्ट सो मच बिकॉज इट इज एक्झॅक्टली प्रोजेक्टिंग वॉट एक्झॅक्टली पीपल नीड टू नो. की एका हॉस्पिटलमध्ये एक स्टेअरकेसवर पर्से कसं लोकांच्या मनात विचार असतात, दॅट रिअली नीड्स टू बी प्रोजेक्टेड, विच द स्क्रिप्ट हॅज डन अन अमेझिंग जॉब. मग तुझी कास्टिंगची प्रोसेस कशी होती त्याच्याबद्दल थोडंसं सांगशील? कारण प्रत्येक ॲक्टरकडे एक युनिक एक्सपिरियन्स असतो शेअर करायला. सो तुझा कसा एक्सपिरियन्स होता कास्टिंगचा? ओके, सो ॲज आय सेड, वेन आय एम परस्युइंग दिस डिग्री, सो माझ्या मनात काहीच एक्सपेक्टेशन्स नव्हत्या अबाउट दिस ॲक्टिंग वगैरे. आणि कॉलेजमध्ये दॅट टू बिलकुलच नाही. सो आय वॉज अ हेड
of culturals in our college fests, Sinsishim, and I was completely invested into that. And the day we had our practice, literally a friend of mine called Sagar Patil, he really literally pulled me for the audition, and he was just like, at least come and have a look की auditions कसा घेतात. And to be very honest, I was hearing about a lot of buzz that was created की short film आहे, Staircase नावाची short film आहे, come audition for it, आणि त्याचं प्रमोशन मार्केटिंग खूप जबरदस्त झालेलं. सागरने बेसिकली बॉम्ब टाकला तुझ्यावर. Yeah, he was like, you have to come audition. I was like, audition बिल्कुल नहीं. I was like, I'm not doing, I don't think I'll be able to do. And he just reminded me very politely कि this is what you want to do something after your degree and all of that. So at least if not auditions, so at least you bug क्या process कैसा है. And I still remember the highlight of a Sinsishim was Goa. Like तिथे गोळा टेबल लावलेले, if you all remember. So तिकडे ice candy basically it was there, and summer मध्येच होतंय basically. So I was literally having a गोळा, and then Sagar literally pulled me to the auditions. रेड सगळा चेहरा गोळा. म्हणजे मेकअप करायची काही गरजच नाही, ऑलरेडी इट्स नॅचरल मेकअप होता झालेला बिकॉज ऑफ द गोळा. सो ही पुल्ड मी फॉर द ऑडिशन, अँड ही जस्ट टोल्ड मी की वाच बघ ना कसं वाटतंय तुला स्क्रिप्ट, जस्ट तुझा म्हणजे फॉर द ऑडिशन पार्ट जो आम्हाला होता. ही जस्ट टोल्ड मी रीड इट ना. सो मी असं वाचतोय आणि जस्ट असं एकदम पोलाइटली मला एकदम जनरली सांगतोय की स्क्रिप्ट कशी आहे असे. अँड देन ही सांगितलं मला की तू हे करतोयस ऑडिशन आता. आय वाज लाईक नो, मी बघायला आलेलो अँड ऑल ऑफ दॅट. आणि तिकडे सर आले, मिस्टर अजय पाटील सर, and who's the HOD of our forensic and medicine, and as well as the director of the movie. सो ह्यांनी सरांना सांगितलं की हा करतो, ह्या ऑडिशन्स देतोय. सो आय वॉज लाईक, आय कुड नॉट से एनिथिंग इन फ्रंट ऑफ सर. सो बेसिकली सागर रियली पुश्ड मी अ लॉट, अँड ही रियली मोटिवेटेड मी. अँड ही वॉज लाईक, जस्ट लर्न युअर पार्ट, 4-5 लाईन्स आहेत सेट, जस्ट डू इट. अँड ही जस्ट टोल्ड मी द जिस्ट ऑफ द कॅरेक्टर की असं बोलायचं आहे तुला, असं हेवी व्हायचं. अँड अगेन द ऑडिशन जो पार्ट होता दॅट वॉज अगेन समथिंग डिफरंट. इट वॉज नॉट मूवी रिलेटेड. दॅट वॉज ऑल्सो व्हेरी डार्क अँड डीप अँड नॉट अगेन my personality. So I gave the auditions, literally पळता auditions दिलेले, I'm not kidding. And just they recorded, and then सगळ्या टीमनी बसून they saw the part, and they basically found Harsh. That is my character. And I was not honestly mentally prepared की मी पळता audition दिलं तरी select होईल. That was much more beyond my expectation, and I did the role. So this was the process of my character and journey of auditioning. जेव्हा तुझं कास्टिंग झालं, सो तू आधी मॉडेलिंगचा कॅमेरा फेस केला असेल, पण एक फिल्मचा कॅमेरा फेस करणं इज अ होल डिफरंट बॉल गेम. तर त्याच्यासाठी तू कसा प्रिपेअर केलेलं किंवा तू कसा त्याच्याशी अडॅप्ट झालास? Yeah, as you said, it's a whole different ball game. Nothing is similar because the camera literally captures everything in acting, and the cameras which were used in this one was next level. So याच्यामध्ये your character, your expressions, a literal single dot on your face could be recorded in that. So there was no getting away in front of the camera. And आमचे जे scenes होते, so I'll tell you the process actually. So as my character was very, I say, sad, and Arya's character was very jolly. So the thing was, I was getting so nervous and so shaky की मला सारखं पाटील सर येऊन had to just tell me, Ajay Patil sir had to come and tell me की तू कॅरेक्टरमध्ये ये, you have to get into a character, because her character was so jolly, and when we were practicing scenes together I was getting carried away. म्हणजे मी कॅरेक्टर सोडत होतो. I was getting again from very sad, very angry per se, I was getting very chill आणि परत jolly. So sir was asking me, just shaking me up ki you have to be in your character, don't leave your character. किती jolly जरी असली आर्या, you have to stay in your character. This was the thing that was being reminded to me again and again. And sir also advised us not to eat anything, take care of your skin as much as possible. The camera is capturing everything. And luckily I got to see the way we are looking in the camera. So it was really tough, but amazing experience. आणि BTS किंवा ऑनसेट काही गमती झाल्या असतील, काही ब्लूपर्स झाले असतील, सो मी तर तसं काय झालं होतं? खूप ॲक्च्युली वी हॅव ऑल्सो मेड सेव्हरल रील्स as much as we could promote the short film. It was really fun. And सोशल मीडिया इन्फ्लुएन्सिंग पण झालं, म्हणजे भरपूर झालं. we have done it all, and BTS bloopers was also fun, but overall it was an amazing experience. Overall we had fun on the sets, and
we were asked not to eat much. Bloated नव्हतं व्हायचं basically, and we had to get as much as sleep as possible because sometimes the scenes were repeated in the same outfits, right? So we had to basically look the same. Yeah. So we cannot, today you can look like this, tomorrow you have to look something different because you're unhealthy or something like that. So all of those points were covered basically. It was done in proper setting, like everything was perfectly done by everyone, each and every crew member, right from lights to the makeup man, Yeah. to the food that was provided, then behind the camera people, then the crew, especially the crew has done the most difficult part, and hats off to them. आणि मी असं ऐकलं की त्याच्यानंतर ज्या वेळेला शूटिंग पूर्ण झालं त्याच्यानंतर मग व्हॉइस ओव्हर आणि डबिंग झालं होतं. सो त्याचा एक्सपिरियन्स कसा होता? कारण तू डबिंग केलंयस, म्हणजे मी तरी ट्राय केलं होतं पण माझ्याकडनं ते असं ॲव्हरेजच झालं होतं. पण तुझा कसा एक्सपिरियन्स होता? Okay, so dubbing, this was also very new to me, Huh. and the script and the part demanded dubbing. So the dubbing studio experience as a whole was something new, and it was also very fun. And it थोडं त्याला adapt व्हायला थोडा time लागला, but eventually in 1-2 takes it was properly done, and it was really amazing. Dubbing studio मध्ये. Yeah. सिन्स तुला आता स्टोरी माहिती आहे, सो व्हॉट विल बी द मेसेज, म्हणजे टेक अवे मेसेज काय असेल ऑडियन्सला घेण्यासाठी फिल्मकडनं? Okay, so as the short film is literally called Staircase, so the motive of the film and the audience should really get the emotions and the feelings that I experienced not only on a staircase, in the hospital as a whole. That the emotions, the highs and lows, the excitement, the nervousness, the heartbreaks in a hospital, because hotat. Trust me, hotat. And all these highs and lows are experienced, and I really want the audience to take this with them, to have an idea ki kai actually, what are the each and every role that a person plays in a hospital is really important and has a high job and responsibility. ऑल्सो मे बी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल्समध्ये पण जाते, सो मे बी टेक अवे द ॲक्टर टू. Yes. स्टेअरकेसचे डिरेक्टर आहेत, सो अजय पाटील सर आहेत, आणि ते पण FMTचे HOD आहेत, आणि तू 3rd इयरमध्ये होतास, सो तुला FMT हा सब्जेक्ट होता. सो मग तुझ्या मनात काय चालू होतं त्यावेळेला, की वायवा करणची होणार का हर्षची होणार? So honestly, मला हा thought आला as I was reading my script, because of course I am dealing with one person who's playing 2 roles, as my HOD and as my director. So at the start I was very, very conscious and nervous, because I was like, if I do something wrong in the film, this will be affected. If I do something wrong in academics, this will be affected. So I was just thinking about every aspect and was trying to balance it. And I think full cast साठी same situation असेल, because but I'm telling you ki sir has really, he just broke the ice so easily in front for us, that we never thought that like when we were shooting की आमचे HOD इकडे आहेत, सो आमचं अकॅडमिक्सवर काय प्रेशर आहे का, और आम्ही अकॅडमिक्समध्ये असलो वाईस वर्सा. So sir made it really easy for us. Yeah. And I really thank sir for that. सो करण, थँक्यू व्हेरी मच आणि बेस्ट ऑफ लक. कारण टू फ्युचर सिद्धार्थ मल्होत्रा आहे SSK यांचा, कारण त्याचं पण करिअर मॉडेलिंगपासूनच सुरू झालं होतं, तो पण ॲक्टिंगमध्येच निघाला. सो बेस्ट ऑफ लक फॉर दॅट. Thank you Kaustubh, thank you so आणि much. अख्ख्या टीमला सुद्धा बेस्ट ऑफ लक. Thank you so much. Thank you. So guys, I request you all to watch the short film The Staircase, and I am really sure कि you will love the short film and you will also take a lot from this film, and go watch it now.